आहार्यं चन्द्रतारादि तं नुमः सात्विकं शिवं तं नुमः सात्विकं शिवं तं नुमः सात्विकं शिवं नमस्कार. सावली प्रायोजित स्वरसंवाद स्टुडिओज प्रस्तुत नाट्यशास्त्र एक सर्वांगीण आकलन या मालिकेमध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. भरतमुनींनी लिहिलेला नाट्यशास्त्र हा ग्रंथ भारतीय कला परंपरेत अतिशय आदरणीय मानला गेलाय. त्यामुळे अर्थातच त्याविषयी आपल्या मनात कुतूहल असतं. हे कुतूहल जसं कलाकार, गायक, वादक, नर्तक, खरं तर सगळेच रंगकर्मी यांच्या मनात असतं, तसंच रसिकांच्या मनातही असतं. पण हा मूळ ग्रंथ आपण कसा समजून घ्यायचा असा प्रश्न पडतो. एकतर ग्रंथ संस्कृत भाषेत. बरं, जरी भाषांतरावरून अभ्यास करायचा म्हटला तरी तो 37 अध्यायाचा विस्तृत ग्रंथ आहे. शिवाय तो शास्त्र ग्रंथ आहे. त्याची पारिभाषिक भाषा आपल्याला कळेल का अशा अनेक शंका येतात. शिवाय कोणताही सिद्धांत समजून घेताना त्याला उपयोजनाची जोड दिल्याशिवाय आकलन पूर्ण होत नाही. याचसाठी या मालिकेचा हा प्रपंच आपण करतो आहोत. सिद्धांत आणि संगीत, नृत्य यांची प्रात्यक्षिके यातून आपण नाट्यशास्त्राची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याला सर्वांगीण आकलन म्हटलं ते याच दृष्टीने. आपल्याला हा परिचय करून देणार आहेत डॉक्टर सरोज देशपांडे. डॉक्टर सरोज देशपांडे यांनी अनेक वर्ष पुणे विद्यापीठातील संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रात संशोधनाचं आणि अध्यापनाचं काम केलंय. तसंच ललित कला केंद्रातील संगीत, नृत्य, नाट्य विभागातील विद्यार्थ्यांना यांनी अनेक वर्ष संस्कृत परंपरेचा परिचय करून दिलाय आणि त्यांना नाट्यशास्त्रही शिकवलंय. भरतमुनींचे नाट्यशास्त्र, अभिनय केंद्रीय आकलन आणि संस्कृत साहित्यशास्त्राची तोंड ओळख ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. संस्कृत मधील हे जे सिद्धांत नाहीत ते प्राचीन आहे आणि आता कालबाह्य आहे असं मानण्याकडे सर्वसामान्यपणे कल असतो. सरोज देशपांडे मात्र या सिद्धांतनाच्या उपयोजनावर भर देतात. ते कालसुसंगत करून घेणं आणि त्याचं प्रवाहीपण राखणं यावर भर देतात. नाट्यशास्त्र हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय राहिलाय. अभिजात संस्कृत नाटकातील अद्भुत रस हा त्यांचा प्रबंधाचा विषय असून त्यांना संस्कृत भाषेचे आणि त्यातही नाट्यशास्त्राचे प्रसिद्ध व्यासंगी अभ्यासक गोके भट यांचं मार्गदर्शन लाभलं. नाट्यशास्त्राबरोबर साहित्यशास्त्र, महाभारत इत्यादी अनेक विषयांचा त्यांनी अभ्यास केला असून आपल्या व्याख्यानातून, लेखनातून त्याची मौलिक मांडणी त्या करत असतात. त्यांचे अनेक अनुवादही प्रसिद्ध आहेत. ज्या ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश कर्नाड यांच्या हयवदन, अग्नी आणि पाऊस, बली अशा नाटकांचा आणि ज्येष्ठ साहित्यिक R.K. नारायण यांच्या कथांचा समावेश आहे. त्यांच्याकडून नाट्यशास्त्राची ओळख करून घेणं हा एक समृद्ध करणारा अनुभव असणार आहे यात शंका नाही. तेव्हा आजपासून आपण या मालिकेला प्रारंभ करूया. सुरुवात करण्याआधी डॉक्टर सरोज देशपांडे यांचे मनापासून आभार. त्यांच्या काम करण्याच्या तळमळीला, अभ्यास निष्ठेला आणि सातत्याला खरंच तोड नाही. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आणि सहभागाशिवाय हा उपक्रम शक्यच नव्हता. त्यांचे तसेच इतर सहभागी सर्व तज्ज्ञांचे आम्ही ऋणी आहोत. डॉक्टर सरोज देशपांडे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत या सगळ्यांनी आपापल्या क्षेत्राविषयी नाट्यशास्त्रातील विचारांचा परिचय करून दिलाय. नाट्यशास्त्रातील संगीताची ओळख करून देणार आहेत डॉक्टर चैतन्य कुंटे सर. तर नृत्य विषयक मांडणी करताना कथ्थकच्या अंगाने डॉक्टर माधुरी आपटे यांनी तर स्मिता महाजन यांनी भरतनाट्यम या नृत्यशैलीच्या अंगाने मांडणी केली आहे. तर थेट नाट्यशास्त्रातील विवेचनाला धरून नृत्य सादरीकरणाचा अभिनव प्रयोग अंजली पागल यांनी केला आहे. तेव्हा आजच्या भागाला सुरुवात करूया. प्राचीन काळच्या संस्कृत ग्रंथांमधले जे महत्त्वाचे आहेत त्यापैकी नाट्यशास्त्र हा एक आहे आणि त्याचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. तो परिचय करून घ्यायला हवा कारण आजसुद्धा नाट्यशास्त्राशी नातं सांगणारे प्रयोग दक्षिण भारतात चालतात. यक्षगान, कुडियाट्टम, कथाकली ह्याच्यात तर त्याचा संबंध दिसतोच, पण प्रायोगिक रंगभूमीसुद्धा आपल्याला याच्याशी नातं जोडताना दिसते. इतकंच नाही, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये किंवा इतर ठिकाणच्या
नाटक विभागांमध्ये नाट्यशास्त्र हे प्राथमिक अभ्यासाचं साधन म्हणून अभ्यासाला लावलेलं आढळतं. त्यामुळे त्याचा थोडासा परिचय आपण करून घेऊया. नाट्यशास्त्रामध्ये नाटक या घटिताचा संपूर्ण सर्वांगीण विचार केलेला आढळतो. म्हणजे नाटकाचं लेखन, त्याचं मंचावरचं सादरीकरण, त्यासाठी लागणाऱ्या इतर सर्व कला किंवा इतर गोष्टी, प्रेक्षक, त्यांचा अनुभव, ह्या सगळ्याचं त्याच्यामध्ये विवेचन आढळतं. आता ह्या ग्रंथाविषयी, सगळ्या प्राचीन ग्रंथांविषयी असतं तसंच त्याचा लेखक कोण होता, भरत हा कोण होता नेमका, तो एक होता का दोन होते, त्याचा काळ नेमका कोणता, असे अनेक प्रश्न आहेत आणि विद्वानांनी त्यावर संशोधन करून त्याविषयी भरपूर लिहून ठेवलेलं आहे. मी एक ग्रंथसूची नंतर देणारच आहे, जिज्ञासूंना त्यातून ती माहिती मिळू शकेल. पण आपल्याला ग्रंथाचं अंतरंग जाणून घ्यायचं आहे, त्यामुळे हे प्रश्न बाजूला ठेवून आपण अंतरंगाकडे वळूया. सुरुवातीला आपण एक ढोबळ आढावा घेऊ धावता, म्हणजे आपल्याला ह्याच्यात काय किती सांगितलेलं आहे त्याचा साधारण त्याची कल्पना येईल. याचे 36 अध्याय आहेत. पहिल्या अध्यायामध्ये नाट्याची उत्पत्ती, त्याचं स्वरूप आणि त्याचं प्रयोजन हे सांगितलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये नाट्यमंडप आणि रंगमंच यांची रचना आणि किती प्रकारचे मंडप असतात हे सांगितलेलं आहे. तिसऱ्या अध्यायात रंगदैवत पूजन आहे. चौथा अध्याय शुद्ध नर्तनाचा आहे. ह्याच्यामध्ये फक्त अर्थ नसलेलं आकर्षक नृत्य एवढाच विषय आहे. पाचवा अध्याय पूर्वरंगाचा आहे. पूर्वी पूर्वरंग खूप दीर्घ असे, त्याची 18 अंग असत. हळूहळू तो कालाप्रमाणे आटोपशीर होत गेला, त्याचं विवेचन आहे. सहावा अध्याय रसांचा आहे आणि सातवा भावांचा आहे, ज्याचा परिचय बहुतेक सगळ्यांना असतो. 8व्यापासून 11व्यापर्यंत नृत्याचे अध्याय आहेत. नृत्य अशासाठी सांगितलं गेलं आहे की सांकेतिक पद्धतीने, वास्तववादी पद्धतीने न करता जर नाटक करायचं असलं तर ते नृत्यात्मक असावं, म्हणून नृत्याचा सविस्तर परामर्श घेतलेला आहे. 13व्या अध्यायात कक्षा, धर्मी आणि प्रवृत्ती असे 3 विषय आलेले आहेत. म्हणजे मंचाचे विभाग कसे असावेत किंवा कुठल्या कक्षा, कुठे सादर होतो प्रसंग, ती कक्षा कशी दाखवावी. प्रवृत्ती म्हणजे प्रदेशाप्रमाणे वेशभूषा वगैरेची पद्धत, आणि धर्मी म्हणजे नाटक सादर करण्याची पद्धत. ही वास्तववादी असू शकते किंवा सांकेतिक असू शकते. 14व्यापासून 17व्या अध्यायापर्यंत भाषेचं विवेचन आहे आणि ते वाचिक अभिनयाच्या आधी आलेलं आहे. त्याचं कारण असं की भाषेची चांगली समज असली तरच संवादाची फेक चांगली होऊ शकते. त्यामुळे 17व्या अध्यायात पाठ्यगुण म्हणजे संवाद फेकीची मूलतत्त्व सांगितली आहेत. त्याच्या आधी भाषेचे, आणि नाटकाची भाषा ही नाटक हे साहित्य असतं, त्यामुळे साहित्यिक भाषा असते. त्यामुळे भाषेचे साहित्यिक गुण, लक्षणं, अलंकार, संस्कृत नाटकांमध्ये प्राकृत आणि संस्कृत दोन्ही वापरलं जात असल्यामुळे त्या दोन्ही भाषांची वैशिष्ट्य हे सगळे विषय आलेले आहेत. 17व्यात संवाद फेकीची तत्त्व. 18वा अध्याय दशरूपक नावाचा आहे. त्याच्यामध्ये 10 प्रकारची रूपकं म्हणजे नाटकं कुठली असतात त्याचं विवेचन आहे. 19व्यामध्ये या नाटकांची रचना कशी असावी त्याची तत्त्व आहेत. 20वा अध्याय वृत्तींचा आहे. वृत्ती ही ढोबळमानाने नाटकाची शैली म्हणू आपण, म्हणजे ते शब्दप्रधान आहे की कृतीप्रधान आहे की नाजूक आहे, ह्याप्रमाणे वृत्ती सांगितलेल्या आहेत. 21वा अध्याय आहार्य अभिनयाचा आहे. आहार्य अभिनय म्हणजे ज्याला आपण रंगसज्जा आणि रंगभूषा म्हणतो आज, तो. हा अध्याय मला वाटतं सर्वात दीर्घ असेल, कारण ह्याच्यात इतका अफाट तपशील भरलेला आहे. म्हणजे रंगसज्जा किती प्रकारची असू शकते, रंगभूषा किती प्रकारची असू शकते, त्या सगळ्याचं ह्याच्यामध्ये वर्णन आहे. 22वा अध्याय सामान्य अभिनय अशा नावाचा आहे. त्याच्यामध्ये संतुलित अभिनय हे एक महत्त्वाचं तत्त्व सांगितलं असलं तरी इतर विषय खूप आलेले आहेत. 23व्या अध्यायामध्ये विवाह बाह्य प्रेमाविषयीची बरीच माहिती दिलेली आहे. 24व्या अध्यायात उत्तम, मध्यम आणि अधम अशा माणसांच्या 3 मूलभूत स्वभावांचं आणि राजकुलातली वेगवेगळी पात्र यांचं वर्णन आहे. 25व्या अध्यायात नृत्यामधून दाखवण्याच्या इतर काही म्हणजे परिस्थिती किंवा ऋतू अशा प्रकारच्या गोष्टींचं वर्णन आहे. 26व्यामध्ये कोणती भूमिका कोणाला द्यावी याच्याविषयी थोडंसं विवेचन आहे.
आणि 27व्या अध्यायामध्ये नाटकाचं यश आणि अपयश आणि त्याला कारणीभूत होणाऱ्या गोष्टी, परीक्षक मंडळ वगैरे ह्याचे माहिती दिलेली आहे. 28पासून 33पर्यंतचे अध्याय संगीताचे आहेत. आणि शेवटच्या अध्यायामध्ये 36व्या नाटक स्वर्गातून पृथ्वीवर कसं आलं याचं विवेचन आहे. आता हा आढावा साधा ढोबळ पाहिला तरी थक्क होतो आपण की किती विषयांना स्पर्श त्यात झालेला आहे. आपण हळूहळू त्यांचा परिचय करून घेऊच. पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाची मला जी गोष्ट वाटते ती अशी की भरताला नाट्य ह्या कलेची किती सखोल जाण होती. संस्कृत प्राचीन ग्रंथांमध्ये सूक्ष्म विचार खूप झालेला आहे, पण व्यापक आणि सखोल विचार त्या मानाने आपल्याला कमी आढळतो जो नाट्यशास्त्रात आढळतो. भरताला एक वेगळी मर्मदृष्टी होती नाटकाविषयी, इन्साईट होती, कारण त्याला नाट्य ह्या कलेचीच फार खोल जाण होती आणि ही नाटकाच्या सर्धोपट वाचनामध्ये निसटून जाऊ शकते. पुष्कळ वेळेला विषय काय आहे हे ढोबळमानाने समजून घेताना ही मर्मदृष्टी सुटून जाते हातची. म्हणून आपण प्रत्यक्ष विषयाकडे वळण्यापूर्वी ती मर्मदृष्टी किती प्रकारची आहे आणि कशी हाती लागू शकते ह्याची थोडी उदाहरणं देऊन ते स्पष्ट करावं असं मला वाटतं. सुरुवातीला आपण रस आणि भाव याचा विचार करू, कारण हे विषय सगळ्यांना माहीत असतात. आपण आजही रसाविषयी बोलतोच. तर रस आणि भाव ह्या अध्यायांमध्ये त्याची मर्मदृष्टी कशी दिसते? रसाच्या अध्यायात भरत प्रत्येक रसामध्ये कुठले किती व्यभिचारी भाव असावेत हे सांगतो. व्यभिचारी भाव म्हणजे काय वगैरे हे आपण रसामध्ये पुढे अधिक नीट समजून घेऊ. सध्या इतकं पुरेसं आहे की एका रसामध्ये एका खोल भावनेतून निर्माण झालेला असतो तो, आणि त्यामुळे ज्या प्रसंगोपात्त भावना निर्माण होतात थोडा थोडा वेळ टिकणाऱ्या त्यांना व्यभिचारी भाव म्हणतात. खोल भावना असते तिला स्थायी भाव म्हणतात. प्रत्येक रसाच्या स्थायी भावाची आणि त्यात किती व्यभिचारी भाव असावेत ह्याची माहिती रसाध्यायात दिलेली आहे. शृंगार रसामध्ये 33 व्यभिचारी भावांपैकी 31 असू शकतात असं तो म्हणतो. करुणामध्ये 21 असू शकतात आणि बाकीचे जे भयानक, हास्य, वीर, रौद्र असे रस आहेत त्यांच्यामध्ये 7-8 असतात. आता हा संख्यात्मक आढावा नाही आहे, त्याच्या मागे एक मानसशास्त्रीय बैठक आहे भरताच्या मनात. मानवी भावविश्वात कोणत्या भावाने किती अवकाश व्यापलेला असतो ह्याची जाणीव यातून दिसते. शृंगाररस म्हणजे तरुण स्त्री पुरुषांच्या प्रेमातून निर्माण होणारा, प्रीतीतून. तर प्रीती ही भावना सर्वात व्यापक असते असं तो म्हणतो. म्हणजे 33तले 31 व्यभिचारी भाव त्यात आढळू शकतील. आता याचा अर्थ असा नाही की ते 31 प्रत्येक प्रेमिकात आढळतील. ज्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे जो तो प्रेमिक वेगळे वेगळे भाव दाखवील. आणि आपण व्यवहारातही म्हणतोच की याची प्रेम करण्याची पद्धत वेगळी आहे, त्याची प्रेम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्याप्रमाणे वेगळे वेगळे भाव दिसतील, पण एकूण मिळून एवढे भाव या स्थायी भावात दिसू शकतात. मानवी मनात इतका अवकाश ते व्यापतं. त्याच्या खालोखाल अवकाश शोक व्यापतो. शोक ही पण व्यापक भावना आहे, म्हणून 21 त्याच्यात आहेत. आणि बाकीचे भाव, भीती किंवा हसणं किंवा किळस, हे भाव थोडी थोडीच जागा आपल्या भावविश्वात व्यापतात. मानसशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा हे योग्य आहे. त्या काळी मानसशास्त्र असं काही माहीत नव्हतं हे उघडच आहे, पण त्या व्यापारांची जाण भरताला होती आणि ती आपण विचारात घेत नाही हे त्या संख्या वाचताना. संख्या वाचताना आणखी एक होतं, व्यभिचारी भावांविषयी नेहमी विचारलं जातं की व्यभिचारी भाव 33च का? माणसाच्या मनात असंख्य भावना असतात, खरी गोष्ट आहे. पण व्यभिचारी भाव म्हणजे काय ते नीट समजून घेतलं तर लक्षात येतं की ही 33 ही संख्या 150-200पर्यंत सहज जाते. कारण एक नाव दिलेला जो व्यभिचारी भाव असतो, म्हणजे उदाहरणार्थ औत्सुक्य, त्या भावामध्ये आपण ज्याला जवळजवळच्या भावछटा म्हणतो, म्हणजे उत्सुकता, कातरता, व्याकुळता, त्या सगळ्या सामावलेल्या असतात. आणखी एक गोष्ट असते, हे तात्कालिक भाव जे असतात व्यभिचारी भाव, हे वेगवेगळ्या स्थायी भावांमुळे निर्माण होऊ शकतात. म्हणजे एक उदाहरण घ्यायचं तर अमर्ष म्हणजे राग, म्हणजे तात्पुरता राग, हा रागापोटी येतोच, म्हणजे क्रोध ह्या स्थायी भावापोटी येतोच, पण शोकापोटीही निर्माण होतो आणि प्रेमापोटीही निर्माण होतो.
प्रेमापोटी निर्माण होतो त्याला आपण कृतक कोप म्हणतो, रागापोटी येतो त्याला संताप म्हणतो आणि शोकापोटी येतो त्याला सात्विक संताप म्हणतो. ह्या एकाच राग या भावाच्या छटा झाल्या. अशा प्रत्येक भावाच्या छटा धरल्या तर त्या त्या भावाचं एक परिक्षेत्र किंवा फील्ड आहे आणि त्यातल्या जवळपासच्या सगळ्या छटा त्यात येतात आणि ही संख्या सहज अतिशय वाढते. त्याशिवाय भरताचं वैशिष्ट्य असं आहे की तो म्हणतो याखेरीज तुम्हाला निरीक्षणातून जे जे दिसेल त्याची भर घालायला हरकत नाही. हे विधान नाट्यशास्त्रात खूप वेळा अनेक संदर्भात येतं आणि हे फार विशेष सांगण्याजोगं विधान आहे, कारण संस्कृतच्या खंडनमंडनात्मक आणि आग्रही विद्वत्तेची जी प्रतिपादनाची पद्धत आहे त्या पार्श्वभूमीवर ही मोकळीक आणि खुली दिशा ही अपवादभूतच आहे आणि हे भरताचं एक वैशिष्ट्यच आहे. भावांच्या आणि रसांच्या दृष्टीने आणखी एक अजिबात न विचारात घेतला गेलेला मुद्दा असा आहे की रसाध्याय आणि भावाध्याय ह्यांना एकत्र बघावं लागतं आपल्याला. भावाध्यायात अभिनयाचं मार्गदर्शन आहे ह्याची खरं म्हणजे अनेकांना माहितीच नसते. किंबहुना भावाध्याय न वाचणारे कित्येक लोक आहेत. रसाध्याय तोही रससूत्रापुरता वाचणारे बहुसंख्य दिसतील आपल्याला. पण भावाध्यायामध्ये अभिनयाचं संपूर्ण मार्गदर्शन आलेलं आहे. कसं ते पुन्हा एका उदाहरणाने सांगते मी की करुणरसाचे आणि भरत सांगताना करुणरसाचे विभाव म्हणजे कारणं तो निर्माण होण्याची आणि त्याचा अभिनय कसा करावा ह्या सगळ्याच्या याद्या एकत्र देतो. म्हणजे करुणरसाच्या विभावात किंवा कारणात तो सांगतो की विरह, क्लेश, वध, कैद अशी अनेक कारणं आढळू शकतात. आणि मग त्याचा अभिनय कसा करावा तर निर्वेद, ग्लानी, विषाद, वैवर्ण्य म्हणजे मराठीत सांगायचं सोपं करून तर मरगळ, उदासपणा, विमनस्कता, चेहरा पांढरा पडणं, अशा तऱ्हेचे तोंडाला कोरड पडणं, अशा तऱ्हेचा अभिनय करावा. मग ह्या जे त्यांनी सांगितले हे व्यभिचारी भाव आहेत, निर्वेद, ग्लानी वगैरे. भावाध्याय उघडून त्या व्यभिचारी भावांची माहिती काढली की त्याच्यात त्यांचा अभिनय कसा करावा ते सांगितलेलं दिसतं. म्हणजे ग्लानी असेल तर हळूहळू चालावं किंवा विमनस्कता असेल तर उदासवाणं किंवा अश्रू थोडेसे असावेत किंवा निश्वास सोडावेत. ही सगळी माहिती एकत्र करावी लागते. पुन्हा नटाला त्या प्रसंगात हे दृश्य आपण जे करणार आहोत त्याच्यात कुठल्या कारणामुळे शोक निर्माण झाला आहे हे शोधावं लागतं. तो जर विरहामुळे झालेला असेल तर त्याच्यामध्ये वध आणि बंधन, कैद ह्याचे अभिनयाची पद्धत चालणार नाही. म्हणजे तोंडाला कोरड पडणं किंवा घसा सुकणं हे चालणार नाही तिथे. पण तिथे मरगळ दिसणं किंवा हळूहळू चालणं, निश्वास सोडणं हे चालेल. नटांना हे करावं लागेल की आपण कुठलं दृश्य करतो त्याच्यातलं कारण काय आहे, त्याच्यासाठी अभिनयातलं काय काय मी निवडावं आणि त्याची एक जंत्री बनवावी लागेल आणि त्याप्रमाणे अभिनय करावा लागेल. असा अभिनय जर केला एखाद्या नाटकाचा तर भरताला कसा अभिनय अभिप्रेत आहे हे छान कळू शकतं. ह्या गोष्टी बारकाईने बघायला हव्यात नाट्यशास्त्र वाचताना. इतर अनेक विषयातही अशीच मर्मदृष्टी आपल्याला दिसून येते. म्हणजे उदाहरणार्थ दिग्दर्शकाला भरताने पूर्ण मोकळीक दिलेली आहे की त्याने नाटक कसंही सादर करावं, वास्तववादी पद्धतीने करावं किंवा सांकेतिक पद्धतीने करावं किंवा सरमिसळ करावी दोन्हीची. पण बंधन एकच घातलं आहे त्यांनी की शृंगार आणि हिंसा हे कधीही वास्तववादी पद्धतीने दाखवायचं नाही. ते नेहमी नृत्यात्मक पद्धतीने किंवा सांकेतिक पद्धतीनेच दाखवलं पाहिजे. आणि त्याचं कारणही तो देतो की नाटकाला सगळेजण जातात, कुटुंब जातं सगळं. सुना, सासवा, मुलं, नातवंड सगळी मिळून नाटक बघायला जातात. आणि म्हणून हे लोकधर्मी पद्धतीने दाखवू नये, कारण त्याचा परिणाम त्याच्या मनात आहे. त्याचा परिणाम भावना चुकीच्या पद्धतीने उद्दीपित होणं हा असतो, चाळवल्या जाणं हा असतो. आणि समूह माध्यम म्हणून त्या माध्यमाची ही जबाबदारी आहे की त्याने भावना अशा उद्दीपित करू नयेत. मला वाटतं आज हा विचार ठसवण्याची फार गरज आहे. आजची सगळी समूह माध्यमं शृंगाराची आणि हिंसेची दृश्य अत्यंत वास्तववादी पद्धतीने दाखवतात आणि त्यामुळे
चुकीच्या पद्धतीने भावना चालवल्या जातातच हेही आपल्याला दिसतं. आणि हे घरोघर टी व्हीपर्यंत पसरलेलं आहे. त्यामुळे समूह माध्यमांची जबाबदारी समजणं हा महत्त्वाचा मुद्दा भरताकडून शिकण्याजोगा आहे असं मला वाटतं. मी म्हटलं तसं लहान सहान गोष्टीतून सुद्धा ही मर्मदृष्टी दिसते. त्याचा एक श्लोक आहे, या यस्य लीला नियता गतिश्च रंगप्रविष्टस्य विधानयुक्ता तामेव कुर्यात अविमुक्त सत्वः यावन्न रंगात प्रतिनिवृत्त स्यात्. म्हणजे असं की ज्या पात्राच्या ची भूमिका करत असेल नट, ते पात्र मूर्तिमंत आपण आहोत असं तो मानत असतो त्या काळापुरतं. त्या भूमिकेत तो शिरलेला असतो. आपण म्हणतो तो परकाया प्रवेश करतो. असा परकाया प्रवेश केलेला नट भूमिकेतच असतो. याविषयीचं हे पथ्य सांगितलं आहे की हे त्यांनी किती वेळ राहायचं भूमिकेतच मनाने, तर जोपर्यंत तो रंगमंचावरून म्हणजे रंग पुसून बाहेर पडत नाही तोपर्यंत त्यांनी अविमुक्त सत्व असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी मनाने भूमिकेतच असलं पाहिजे. कितीसे नट हे पथ्य पाळतात आजसुद्धा हे बघण्याजोगं आहे. 2 अंकांच्या मध्ये गप्पा मारणं भरताला मंजूर नाही आहे, हे लक्षात घ्यायचं. तसंच तो हस्ताभिनयाच्या बाबतीत सांगतो तेही लक्षणीय आहे. म्हणजे नृत्यात्मक पद्धतीने करताना हस्त कसे वापरावे, तर प्रत्येक हस्ताला त्यांनी अर्थ दिलेला आहे आणि ते सांगितलेले आहेत. तसे तसे नटांनी वापरायचे. पण तो म्हणतो की काही मनस्थितींमध्ये हस्त वापरू नयेत नटांनी. म्हणजे उदास असताना, आजारी असताना, अशा काही मनस्थितींमध्ये हस्त वापरलेले चांगले दिसत नाहीत. मग तुम्ही नृत्यात्मक पद्धतीच्या अभिनयात हस्त न वापरता काय करायचं, तर तो म्हणतो की वाचिक अभिनयावर भर द्यायचा आणि तो विराम अर्थदर्शक योजून करायचा. जिथे हस्त वापरायचे नसतील तिथे अर्थदर्शक विरामांनी युक्त असा वाचिक अभिनय करायचा. आता विरामाविषयी त्याला जाणीव आहे, 2000 वर्षापूर्वी होती, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. त्यांनी पाठ्यगुण सांगितले, त्यात विराम त्याविषयी सगळ्यात जास्ती बोलला आहे तो. म्हणजे एक श्लोक आहे आणि काही वाक्य आहेत, जेवढा तो इतर ह्याच्याबद्दल बोललेला नाही आहे अंगांबद्दल, पण विरामाबद्दल बोलला आहे. आज विराम याविषयी इतकं बोललं जातं. आधुनिक सिद्धांतनामध्ये शब्द निःशब्द किंवा स्तब्ध निस्तब्ध असे विषय घेऊन कितीतरी सिद्धांतन केलं जातं आणि विरामाचं महत्त्व ठसवलं जातं. पण 2000 वर्षापूर्वी विराम ही महत्त्वाची गोष्ट आहे हे त्याला जाणवलं होतं. ह्यातून त्याची नाट्यकलेची जी खोल समज दिसून येते ती ध्यानात घ्यायला हवी. अशा अनेक बारीक सारीक गोष्टी आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये आणि त्या सगळ्या न सुटू देता हे वाचलं पाहिजे पाठ्य आपण. आणि इतकं सगळं असलं तरीसुद्धा एक लक्षात घ्यायलाच हवं की भरताला त्याच्या काळाच्या मर्यादा होत्या. त्यामुळे मी म्हटलं त्याप्रमाणे भावाध्यायाप्रमाणे समजून घेऊन जरी केला नटांनी तरी आज तो आपल्याला ढोबळच वाटणार आहे. कदाचित आजच्या काळातल्या भाऊबंदकी, अश्रूंची झाली फुले किंवा एकच प्याला यासारख्या नाटकामध्ये तो अभिनय चालून जाऊ शकेल. पण सतीश आळेकरांचा महानिर्वाण किंवा गिधाडे ह्या नाटकात तो अभिनय नाही उपयोगाला येणार. पण ते उघडच आहे, भरत ज्या काळात जगला तो राजेशाही सरंजामशाही ह्या पद्धतीच्या समाजव्यवस्थेचा काळ होता आणि भावविश्वही एक प्रकारे मर्यादित होतं. त्यानंतर जगात ज्या गोष्टी घडल्या म्हणजे रेनेसान्स किंवा विद्येचं पुनरुज्जीवन, फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, 2 जागतिक महायुद्ध ह्या त्यातल्या अतिशय महत्त्वाच्या. आज तर आपण आंतरराष्ट्रीय दहशतवादापर्यंत येऊन पोचलोत, पण जागतिक महायुद्धांच्या नंतर जी प्रचंड भावनिक उलथापालथ जगामध्ये झाली, आपल्याला ती भारतात माहीत नाही कारण या भूमीवर युद्ध लढली गेली नाहीत. पण युरोपच्या लोकांना माहीत आहे आणि त्यांचे भावविश्व पूर्ण उलथापालथ झाली त्याची. आणि मग असंगत आणि अस्तित्ववादी वाङ्मय निर्माण झालं, तशी नाटकं निर्माण झाली. त्या नाटकांसाठी वेगळे भाव मांडावेच लागतील आणि त्या नाटकांसाठी वेगळा अभिनयही सांगावाच लागेल. त्यामुळे भरताच्या कालसापेक्षा मर्यादा आहेत त्या मान्यच करायला हव्यात, पण त्या असूनही त्याची एकूण दृष्टी काळाच्या पुढे पाहणारी आणि त्याची एकूण बैठक व्यापक आणि सखोल आहे हे लक्षात घ्यायचं. म्हणून भरताचं महत्त्व.
नमः